हाय गाईज, माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? तर सकाळ सकाळ आलं होतं एक पार्सल उघडून पाहिलं तर प्रेमाचे होते छोटे छोटेशी वस्तू जे मी ऑर्डर केले होते. वस्तू तर सगळे व्यवस्थित आणि खूप चांगल्या क्वालिटीचे निघाले. मग काय, मी प्रेमाला दाखवत होते तर प्रेमाला ते आवडलं. प्रेमा खुश झाली. प्रेमाला मी सगळ्या वस्तू एक एक करून दाखवत होते. मग ती बघत होती सगळ्या गोष्टी, काय काय आहे काय काय नाही म्हणून. मग काय, तिला फटाफट मी दाखवलं. तसंच नंतर मी कामं उरकून घेतली घरातली फटाफट. तर गाईज, आज मला बनवायचं आहे गुलाबजामुन, जे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी घेतलं पीठ, इलायची, काजू, बदाम, तूप, साखर, दूध. त्याच्यानंतर मी ठेवलं तर गॅसवर कढाई, त्याच्यात टाकल्या 4 वाट्या साखर. त्याच्यात मी 2 ग्लास पाणी टाकलं आणि गॅस चालू केलं. त्याच्यानंतर मी घेतलं पीठ मळावं. म्हणलं तेवढंच हृदय आला, मला बघायचं आहे मम्मी तू कशी करते म्हणून. मग मी त्याला दाखवत होते. थोडं दूध घ्यायचं आहे आपल्याला, जसं पिठात ॲडजस्ट होईल तसं आपल्याला दूध टाकून मळून घ्यायचं. त्याच्यानंतर पिल्लू रडत होती तर विशाल म्हणले की तू सोड, पिल्लूला घे जा, मी तुझी जरा हेल्प करून देतो. मग त्यांनी पीठ मला एकदम मऊ कोसूत करून दिलं. त्याच्यानंतर पिल्लू शांत झाली. मग मी हृदयच्या हातात दिलं तिला. मग काय, विशालने मला थोडीशी इलायची कुटून दिली. त्याच्यानंतर पिल्लू झोपली. मग विशाल, सचिन, पिल्लू आम्ही सगळे मस्त गप्पा मारत छोटे छोटे त्याचे बॉल बनवून घेतले. त्याच्यानंतर आम्ही ते फ्राय केले आणि त्याला मी टाकलं साखरेच्या पाकात. मग काय, गुलाबजामुन झाले असे रेडी मस्तपैकी. सगळ्यांना दिलं मी टेस्ट करायला. गाईज, मी तुमच्यासाठी पण खास गुलाबजामुन बनवले, मी तुम्हाला दाखवते. हे गुलाबजामुन त्यांच्यासाठी जे मला बघतात पण लाईक वगैरे फॉलो वगैरे करत नाही. आणि हे गुलाबजामुन त्यांच्यासाठी जे मला बघतातही आणि लाईकही करतात आणि फॉलोही करतात. हा खास गुलाबजामुन त्यांच्यासाठी. तर गाईज, नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करणं विसरू नका गाईज. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.